बोंबलाला मध्ये चिरून त्याच्यातला काटा काढून घ्यावा. नंतर त्याला मीठ, हळद आणि कोणताही घरगुती लाल मसाला, मिक्स मसाला, हे सगळे मसाले त्याला लावून ठेवावे. त्याच्यानंतर हिरवं वाटण, आलं, मिरची, लसूण, कोथिंबिरीचं, तेही त्याला त्या बोंबलाला लावून मॅरिनेट करून ठेवायचं. त्याच्यानंतर कोलंबीचा खिमा करायचा. त्याच्यामध्ये मीठ, हळद, मसाला हेही लावून तेही मॅरिनेट करायचं. त्याच्यातही हिरवं वाटण टाकून तो खिमाही मॅरिनेट करायचा. नंतर 2 ते 3 टेबलस्पून तांदळाचं पीठ, 2 टेबलस्पून बारीक रवा हे घेऊन त्याच्यातही मसाला आणि मीठ घालावं. मीठ हे थोडं थोडंच घालायचं. त्याच्यानंतर कोलंबीचा खिमा फ्राय करून घ्यायचा आणि तो फ्राय झालेला खिमा ह्या बोंबलामध्ये असा भरून बोंबील रव्याच्या सुक्या मिश्रणात बुडवून आणि हे तेलामध्ये असं तळून घ्यायचं. एकदम क्रिस्पी होईपर्यंत अलगद फिरवून बोंबील क्रिस्पी क्रिस्पी तळून घ्यायचा. आणि हे झालं स्टफ बोंबील.